तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज मी आहे नागपूरमध्ये आणि आज आपला प्रवास होणार आहे नागपूर ते माहूरची रेणुका माता माहूरगडकडे। तर माझ्यासोबत आहे आदर्श आणि सोबतच वृषाली। तर आजचा प्रवास खूप छान होणार आहे आणि आता नेमके वाजलेत 12:47 झालेले आहेत आणि आता आपण निघतोय नागपूरमधून। तोंड आले तरी पण मी चहा पितोय माहिती। काय द्यायचं म्हणाले? नाही, माझ्याकडे आहे क्रीम। तर मित्रांनो, इथे नागपूरच्या मेट्रोचं काम चालू असल्यामुळे समोर आपण पाहू शकता खूपच ट्रॅफिक आहे। मगाशी 15 मिनिटांपासून आम्ही गाडी या ट्रॅफिकमध्येच उभे। हळूहळू करून आमची गाडी पुढे चालली, बघूया कधी हायवे लागते। इथून ना ट्रक आला तिथून आत। हा बुटी बोरीचा MIDCचा एरिया आहे। थोडासा आमचा रूट चुकलाय। तर आता आपण बुटी बोरीमधून बाहेर पडतोय। बऱ्याच वेळानंतर पोहोचलो आपण। जर आधीच्या मेन रूटने आलो असतो तर आपण बुटी बोरीच्या बाहेर पडलो असतो। पलीकडे जायचं आपल्याला, असं वळण आहे। तर समोर जाणारा रस्ता हा चंद्रपूरकडे जातो आणि आपण डाव्या बाजूने वळून वर्धा यवतमाळकडून माहूरकडे जाणार आहोत। तर आता आपण इथे जेवणासाठी थांबतोय। काय हॉटेलचं नाव आहे? हायवे फूड प्लाझा असं हॉटेलचं नाव आहे। मग वृषाली, कसं वाटते तुला? माहूरला जाते पहिल्यांदाच।
खूप छान वाटतं आणि खूप एक्साइटमेंट होत आहे, कारण की खूप ऐकलं आहे माहूरबद्दल. खूप छान व्यवस्था आहे. जाताना खूप एक्साइटमेंट होत आहे. चला पाहू कसं आहे. तर आपण पनीर मसाला मागवलेला आहे आणि एक डाळ तडका. कसं आहे आदर्श, जेवण कसं आहे? खरं सांगतो तर जेवण झालं मित्रांनो. जेवण करून आता आम्ही निघालोय. इकडे वृषालीला काही जेवण आवडलं नाही, पण आदर्शाने आम्ही दोघांनी आवर्जून मस्त आनंद घेतला जेवणाचा, कारण की तिचे पैसे गेलेत. हा काय म्हणते? खरं बोलत असतो. जेवण छान नव्हतं. इथं नंतर कधीच नका, लक्षात ठेवा. स्पीड आहे स्पीड. मिल जाए तो क्या, काफी से दुनिया का क्या है, कितनी मोहब्बत दिल करदा, तेरी बाजू जी नहीं लगता, रोग ये लगा इश्क दा, हर दुआ में तेनू मंग दो, कभी पता नहीं चलदा. 3:45 झाले. 3:45 झालेत आणि आता आपण वर्धा शहर आज शहरामध्ये राहणार नाही. आपण समोरचा बायपास आहे. इकडे पाऊस पडतोय, इकडे पाऊस पडतोय, पाऊस नाही. आता आपण आलोय यवतमाळच्या बायपास जवळ. इथून जो आतमध्ये रस्ता जातोय तो यवतमाळसाठी जातो आणि आपण बायपासने बाहेर पडणार आहोत. आठवते का तुला? हा चप्पल आणि बुटायचं का वानर बुट, वानर सेना. छान असं मंदिर होतं. हेमांडपंथी शंकराचं मंदिर आहे, आपल्या महादेव मंदिर आहे. एकदम शांत वातावरण आहे. इथे मागे याच्यावरती वानर सेना दिसेल तुम्हाला वरती पाहायला मिळेल.
आणि मगचपासून गाडी चालवून थोडासा थकवा जाणवत होता. म्हटलं चला वृषालीला सांगितलं, इकडं याला सांगितलं की थांबूया, एक ब्रेक घेऊ आणि वानरांचं दर्शन. चलो बाय बाय वानर सेना. पाऊस पडताना दिसला किती भारी वाटायला बघल्यावर. आता भारी वाटतं. असं खाली जाताना होते कोणाच्या समोर डोंगर दिसते ना, तिथेच आहे माहूरगड. काही शहरं दिसतात तिथे माहूरगड आहे. म्हणजे अगदी आता जवळच आलो आपण माहूरच्या. 15-20 मिनिटांचा अवधी लागेल आपल्याला. इथून समोर जो रस्ता जातो तो महागाव आणि नांदेडकडे जाणारा रस्ता आहे. इथून डाव्या बाजूला आपण आता वळणार आहे धानोडा मार्गे, इकडे माहूरगड आपण जातो. आता ही मित्रांनो आपल्याला जी दिसणारी समोरची पैनगंगा नदी आहे. आणि या आपण आता पैनगंगा पूर्ण म्हणजे पार करून पुढे आलोय तर मराठवाडा चालवतोय आता आपल्याला. आणि या नदीच्या अलीकडे जे होतं ते विदर्भ होतं. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा हा पैनगंगेचा पूल. पिंडच्या जरी महादेव तोंड गावाकडे आलं तर कसं माहिती बस. का, असं बोललं तर म्हणतात छान. 2 मिनिटाचा व्हिडिओ होते याला. मी कट करतो मेन काय तर त्यासाठी मध्ये आपले स्वागत आहे. स्वागत आपले आता इथून माहूर लागेल. मित्रांनो समोर बघा आई रेणुका मातेचं मंदिर बघा समोर दिसतंय तुम्हाला. हा कर ना समोर दिसतंय ना, ते रेणुका मातेचं मंदिर आहे. आणि त्याच्या समोर बघा तो रामगड किल्ला आहे, ज्याच्यावर आपण दोन्हीवरती पण एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर मित्रांनो नागपूर पासून माहूर पर्यंतचे अंतर हे 224 किलोमीटरचं आहे. आणि 224 किलोमीटरच्या अंतरासाठी लागणारा वेळ आपल्याला 3.5 ते 4 तासांचा आहे. तर मित्रांनो थोडीशी घाई असल्यामुळे आम्ही व्हिडिओ तिथेच एंड केला नाही, डायरेक्ट आम्ही दर्शनासाठी गेलो. गर्दी कमी होती त्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं. आणि आता अंधार पडल्यामुळे या व्हिडिओला एंड करतोय आता आम्ही. आणि माहूरचं दर्शन एकदम मस्तपैकी झालेलं आहे. या दोघांनाही दर्शनाचा आनंद घेण्याचा, मी तर बऱ्याच वेळा आलोय पण या दोघांनी दर्शन घेतलेलं आहे. तर हा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.